मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कट करायचा आहे ते बघितलं। आज या व्हिडिओमध्ये आपण ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपण पाठीचा भाग तयार करून घेऊया। हे अशा पद्धतीने अस्तर ओपन करून घ्यायचं आहे। टक्स मार्किंग मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजूला करायला सांगितलं होतं, त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे, म्हणजे आपलं चुकत नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे। हे पाही सुईची बाजू आहे, ह्याच्यावर बरोबर असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे। टक्स मार्किंग केलेलं आतल्या बाजूला घ्या, हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। जर सिल्की कपडा जर असेल थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला शिलाई करायला एकदम असं सोपं पडणार आहे। इथे मी पूर्ण पिना लावून घेतलेल्या आहेत। आता पाठीचा भाग आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचा आहे। आता ह्या लावलेल्या पूर्ण पिना आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आता इथे हा गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। एकदम छोटे छोटे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत। सावकाश मारा, कपडा जास्त कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। इथे खालच्या बाजूला सुद्धा जास्त कपडा जर असेल तर हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। आता हा कपडा पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने सुईचा करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने हे मी पूर्ण सुईचं करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला गळ्याला एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे आणि लेस लावून घ्यायची आहे। इथे सुद्धा एकदम कडेकडेला शिलाई करून तयार करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गळ्याला लेस लावायची आहे। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लावू शकता। आता इथे बघू शकता लेस घेतलेली आहे, हे अशा पद्धतीने खाली ठेवून घ्यायची आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं, एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। दिसायला सुद्धा एकदम असं सुंदर तुमचा गळा ह्यामध्ये दिसून जाणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने। इथे आपली पूर्ण गळ्याला लेस लावून झालेली आहे। बघू शकता हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लावा। दिसायला गळा तुमचा एकदम असा व्यवस्थित आणि सुंदर सुद्धा दिसून जाणार आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता। इथे तुम्ही कोणत्याही डिझाईनची लेस वापरली तरी सुद्धा चालेल। हे अशा पद्धतीने बघू शकता। इथे फक्त एकसारखी लावा। इथे सुद्धा पाठीमागच्या बाजूला बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण लेस लावून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला। आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। ह्या सुद्धा बाजूचं पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा तुमचा कपडा शिल्लक असेल ना तो पूर्ण इथे कट करून घ्या। इथे तुम्ही कडेकडेला अजून एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल पूर्ण गळ्याला। आता इथे पाठीचे टक्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। हे अशा पद्धतीने मार्किंग केलेलं कालच्या व्हिडिओमध्ये आपण इथून अर्धा इंच घ्यायचं आहे ना, वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे। तिथून परत डबल शिलाई मारून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू आपल्याला टक्स टाकून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने इथून अर्धा इंच घ्यायचं आहे। एकदम असं कमी कमी करत घ्या, जेणेकरून गुड्या पडत नाही ते लक्षात घ्यायचं आहे। टक्स देताना डबल शिलाई मारून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये।
इथे आपले पाठीचे टक्स टाकून झालेले आहेत. आता आपल्याला हे पुढच्या बाजूचा अस्तर जोडून तयार करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. कपडा सुईचा आणि उलट बघत जा, ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे. हे ही उलट बाजू आहे आणि ही सुईची बाजू लक्षात ठेवा. हे समोर समोर असं ठेवून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, उलट जोडलं जातं. हे आता इथे काय करायचं, असं समोर ठेवून घ्या किंवा ह्या बाजूला ठेवते मी. हे अशा पद्धतीने. आता ही सरळ बाजू आहे लक्षात घ्या. त्याच्याच पुढे ही दुसरी सरळ बाजू. हे ही बाजू आणि ही थोडीशी गोल बाजू आहे. ही सुद्धा थोडीशी गोल बाजू आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या, म्हणजे तुमचं कधी उलट होणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे सुद्धा ओपन करून घेते. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या समोर समोर हे दोन्ही सुद्धा. हे आता इथे सुद्धा हे अशा पद्धतीने हे ठेवून घ्या समोर. आता हे सुद्धा ह्या बाजूला असं समोर ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि हे पूर्ण आपल्याला अस्तर दोन्ही सुद्धा बाजूंचं जोडून घ्यायचं आहे. आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मी इथे दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घेतलेला आहे आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे. आता इथे लक्ष द्यायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट मार्किंग करून ठेवायला सांगितलं होतं. इथे बघू शकता इथे एक आहे. हे दुसरा सुद्धा इथे एक आहे. आता ह्याचं सुद्धा बघूया आपण. हे अशा पद्धतीने हे समोर समोर बघून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला छोटे छोटे जेणेकरून वरच्या कपडावरती मार्किंग सुद्धा झालं पाहिजे ते लक्षात घ्या. आता इथे सुद्धा छोटासा असा कट मारून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता ह्याच्या समोर एक आहे मार्किंग बघू शकता. इथे सुद्धा एक छोटासा कट मारून ठेवायचा आहे. आता इथे सुद्धा आहे. हे ह्याच्या समोर अशा पद्धतीने, कारण की आपण समोरच टक्स मार्किंग केलं होतं ते लक्षात घ्या. आता इथे सुद्धा एक कट मारून ठेवा अशा पद्धतीने. आता ह्याचं सुद्धा इथे मार्किंग आहे बघू शकता. असं कट मारून ठेवायचं आहे, म्हणजे जोडताना आपल्या पटकन ते लक्षात येतं ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे दोन्ही सुद्धा समोर समोर अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता हे आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आता ही बाजू हे इथे सुद्धा कट आहे लक्षात घ्या. हे इथे सुद्धा कट मार्किंग आहे. मग हे असंच ठेवून घ्या ह्या बाजूला. आणि दुसरी सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने ह्या बाजूला ठेवून घ्या. इथे सुद्धा कट आहे आणि इथे सुद्धा कट आहे असं ठेवून घ्या, जेणेकरून काय होतं जोडताना आपल्याला लक्षात येतं. आता इथून हा कट लक्षात ठेवा आणि हा सुद्धा कट लक्षात ठेवायचा आहे. बरोबर मध्यभागी आला पाहिजे. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या. हे फक्त जोडताना पुरतंय का ते असं बघा. बरोबर हा मध्यावरती मध्ये आला पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे खालच्या बाजूला जोडायला सुद्धा आपला परफेक्ट पुरत आहे. हे आता ह्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे बघू शकता असं बघत जा. इथे कमी जास्त झालं तरी चालेल खालच्या बाजूला, फक्त हा मध्य, कारण की वरून येणारा टक्स पॉईंट आपण त्याच्यावरती दिलेला आहे आणि छातीचा सुद्धा टक्स आपण ह्याच्यावरती दिलेला असतो. त्यासाठी मध्यावरती मार्किंग करून घेणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. हे अशा पद्धतीने बरोबर असा मध्यावरती मध्य आणि असं सुद्धा तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीने. आणि मग खालून आपल्याला हे जोडायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच बरोबर हे शिलाईमध्ये पकडायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सिल्की असतो, पटकन निघून जातं. त्यासाठी कंपल्सरी तुम्ही अर्धा इंच तरी शिलाईमध्ये पकडत जा. जास्त असं कमी घ्यायचं नाही ते लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची असते ते लक्षात ठेवा. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. लक्षात नाही आलं तर काय करायचं, हे मध्यावरती असं ठेवून घ्या आणि खालीपर्यंत हे असं बघा, नंतर जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने इथून आणि मध्यावरती बरोबर असा पकडा मध्य. हे अशा पद्धतीने जोडून घ्या. मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे. आता इकडच्या बाजूला असं फिरवून घ्यायचं आहे. आता इथे असं पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे बघू शकता इथे. आता इथे आपलं थोडंसं शिल्लक आहे. मग काय करायचं आहे, हे शिल्लक राहिले तर असा गोलाकार देऊन घ्यायचा थोडासा इकडच्या बाजूला. आणि जेवढं शिल्लक आहे थोडंच आपलं शिल्लक आहे, मग ते तेवढंच बरोबर असं कट करून घ्यायचं. हे आपण कट करून घेतलं. आता ह्या बाजूला हा टक्स देऊन घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने पकडा. इथे आपण मार्किंग केलेलं आहे बघू शकता. हे असा पकडा. इथे सुद्धा मध्य आहे. हे असं पकडा. इथे
एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. जिथपर्यंत आपण मार्किंग केलं तिथपर्यंत. हे पहा, परत त्याच्यावरती बरोबर अशी डबल शिलाई देऊन घ्यायची. एकदम सोपं आहे. दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, बघू शकता इथे पप सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जातो आणि खोलगट भाग सुद्धा तयार होतो. बसायला एकदम असा परफेक्ट बसतो. हे पहा, बघू शकता इथे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम बसायला असं व्यवस्थित बसतो. फक्त शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. ही दुसरी बाजू आहे. हे पहा, मध्यावरती बरोबर अशी ठेवून घ्या. मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवते. हे पहा, मध्य आहे, अशी ठेवून घ्या. हे पहा, असं बघायचं आहे. आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. खेचू नका, फक्त एवढं करायचं आहे. हे पहा, एकदम सावकाश आणि सविस्तर जोडून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने वरच्या बाजूला हे पहा, अशा पद्धतीने जोडत घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे परत एकदा डबल शिलाई मारून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने सावकाश फक्त. हे पहा, अशा पद्धतीने हे झालं. आता इथे थोडंसं आपलं शिल्लक आहे, मग काय करायचं. हे पहा, अशा पद्धतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. जर शिल्लक असेल तर हे पहा, अशा पद्धतीने कट करू शकता. आता इथे दुसरा टक्स देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे पकडा, मार्किंग आहे, इथे सुद्धा कट मारून घेतलेला आहे. हे पहा, असा पकडा. इथे बरोबर इथपर्यंत आपण मार्किंग केलं का तिथपर्यंत डबल शिलाई मारून घ्यायची. हे पहा, एकदम सोपं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, डबल शिलाई मारून सुद्धा झालेली आहे आपली. इथे आपली दुसरी सुद्धा बाजू व्यवस्थित तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा टक्स देऊन घ्यायचा आहे. आणि प्रिन्सेस ब्लाउज मध्ये उंची 1 इंच वाढवून घ्यायची आहे. ज्यांची उंची कमी आहे त्यांनी 1 इंच उंची वाढवायला विसरायची नाही. कारण की काय होतं, प्रिन्सेस ब्लाउज मध्ये आपण इथे मध्ये टक्स देतो, ते लक्षात घ्या. हुक लूक पट्टी, मग टक्स दिल्याच्या नंतर जर तुम्ही उंची जर आहे तेवढीच घेतली, इथे आपण मध्ये जर टक्स दिला तर अजून थोडंसं कमी होणार. लक्षात आलं. त्यासाठी ही बाजू थोडीशी उचलली जाणार. त्यासाठी काय करायचं आहे, प्रिन्सेस ब्लाउज मध्ये उंची लक्षात ठेवायची आहे. 1 इंचाने वाढवून घ्या, म्हणजे ह्या तुमच्या हुक लूक पट्टी सुद्धा तुम्हाला एकदम अशी व्यवस्थित होऊन जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. ह्या बाजूला हुक पट्टी ठेवून घ्या आणि ह्या बाजूला लूक पट्टी ठेवून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी हुक पट्टी कशी जोडायची आहे ते बघा. आता इथे हे पहा, अशा पद्धतीने कपडा घ्यायचा आहे ह्या बाजूला आणि इथे एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. जास्त कपडा असेल तर हे पहा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता हा कपडा ह्या बाजूला घेऊन अशी घडी करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. व्यवस्थित पकडायचं आहे आणि इथे पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने पट्टी काढताना व्यवस्थित काढा, म्हणजे दिसायला सुद्धा आपली पट्टी व्यवस्थित दिसली पाहिजे हुक लावल्याच्या नंतर, ते लक्षात घ्यायचं आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. ही आपण हुक पट्टी जोडून घेतली. आता लूक पट्टी उलट्या बाजूने असते, ह्या बाजूने वरच्या बाजूला काढावी लागते. आता इथून ही पट्टी जोडून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने पकडा आणि व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. ही पट्टी व्यवस्थित आपण जोडून घेतलेली आहे ह्या बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला जर इथे दापटीप जर टाकायची असेल तर टाकू सुद्धा शकता, एकदम कडेकडेला त्या कापडावरती, लक्षात घ्या. आता ह्या बाजूला हे पहा, इथं आपण पूर्ण शिलाई करून घेतली. वरच्या बाजूला हे पहा, अशा पद्धतीने जास्त कमी घेऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचंय, अशी थोडीशी पट्टी घडी करून घ्यायची आणि ह्याच्यावर बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथे काय करायचंय, एकदम 5 नंबरची शिलाई मारून घ्या, एकदम कडेला इथपर्यंत, इथून इथपर्यंत. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, हुक अडकवायला पटकन असं मार्किंग करतो आपण, ते जमत नाही, नवीन असतो आपण, अशा पद्धतीने मार्किंग करतो. हे 5 पद्धतीने ते आपल्याला शिलाई करत घ्यावं लागतं. मग जर तुम्ही 5 नंबरची जर शिलाई इथे मारली तर मग तुम्हाला हुक अडकवतो, मग धागा तोडायची काही गरज नसते, ते लक्षात घ्या. त्यासाठी सर्वात आधी 5 नंबरची शिलाई मारून घ्या. नंतर दोन्ही सुद्धा झालं ना, एकसारखं झालं की मग हुक अडकवण्यासाठी मार्किंग करतो. नंतर आपल्याला तिथे त्रिकोण अशा पद्धतीने तयार करून घ्यावी लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या आधी सर्वात आधी 5 नंबरची शिलाई असं पकडा, इथे ठेवा आणि 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपली पट्टी शिल्लक आहे, अशी कट करून घेतली तरी सुद्धा चालते. इथे सुद्धा वरच्या बाजूला थोडंसं शिल्लक आहे, हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्या पट्ट्या एकसारख्या आहेत का ते बघूया आपण. हे अशा पद्धतीने बघत जा, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, हुक लावल्यानंतर उचललं जातं किंवा कमी जास्त होते. हे पहा,
एवढी थोडीशी मोठी आहे ही पट्टी. असं बघत जा, कोणत्याही एका बाजूची होऊ द्या. हे पहा, वरच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घेते. ह्या बाजूने ठेवली तरी सुद्धा चालेल, तुम्हाला सोपं पडेल. हे पहा, एकदम थोडीशी नॉर्मल मोठी आहे फक्त, ते लक्षात घ्यायचं आहे. मग इथे काय करायचं आहे, हे पहा, थोडासा असा आकार द्यायचा इकडच्या बाजूला. हे पहा, ज्या पद्धतीने गळ्याचा आकार आहे इकडच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा, इथून वरच्या बाजूने दिला तरी चालेल. हे पहा, तुमच्या म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल. हे पहा, ह्या बाजूला. आणि सर्वात आधी काय करा, अशी शिलाई मारून घ्या. हे पहा, बघू शकता इथे इकडच्या बाजूला, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित येईल, ते लक्षात घ्यायचं आहे. नंतर हे पहा, इथून कमी घ्यायचं आहे कट करून. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर इकडच्या बाजूला जेवढं जास्त आहे तेवढं बरोबर असं कट करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. बघू शकता गळ्याचा आकार सुद्धा एकदम असं तुमचा व्यवस्थित येऊन जाईल, ते लक्षात घ्या. दोन्ही सुद्धा बाजूचं, दोन्हीपैकी एक बाजूचं, तिकडच्या बाजूचं झालं तरी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही हे कट करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने, ते लक्षात ठेवायचं आहे. इथं आपल्याला हे पहा, हे दोन्ही सुद्धा आता एकसारखं झालेलं आहे आणि आपला गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता इथे समान मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडंसं सोडून द्या पायपिंगसाठी. हे पहा, जास्त कमी पकडायचं नाहीये. आता इथे काय करायचं, इथे सुद्धा खालच्या बाजूला एक पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडंसं सोडून द्या इथे सुद्धा खालच्या बाजूला. हे अशा पद्धतीने. तुम्ही जर अर्धा इंच पकडत असाल तर अर्धा इंच पकडू शकता, किंवा कोण कोण काय करतो अर्धा इंचापेक्षा सुद्धा कमी पकडतात, त्या पद्धतीने तुम्ही पकडू शकता. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. हे मार्किंग ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, तुमचं समान मार्किंग होऊन जाणार आहे त्यामध्ये, ते लक्षात घ्या. इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला त्रिकोण अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची असते. जर तुम्ही हाताने तयार करत असाल तर हाताने सुद्धा तयार करू शकता. आणि नंतर इथे पण एक शिलाई मारून घ्या मध्यभागी इथे, म्हणजे पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते. आता इथे कमरेच्या बाजूला आपल्याला दोन्ही बाजूंना पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. आपण एक काल काढलेल्या पट्ट्या आहेत, एकाला एक जोडून घ्या. हे अशा पद्धतीने. सर्वात आधी डबल शिलाई मारून घ्यायची असते, कधी लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, आता इथे पुढे एक जोडून घ्या, म्हणजे बरोबर पुरणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला एका बाजूची पट्टी जोडून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आणि जोडून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने ते थोडंसं असं कट करून घ्या आणि अशी घडी करून घ्यायची आहे. बघू शकता इथे बरोबर समान झाली पाहिजे, ते लक्षात घ्या. कमी जास्त होऊ देऊ नका. अशा पद्धतीने. आता ही पट्टी ह्या बाजूला घ्या आणि दापटीप टाकून घ्यायची आहे एकदम कडेकडेला. हे पहा, अशा पद्धतीने, म्हणजे पट्टी सुद्धा आपली दिसायला व्यवस्थित दिसते. आता ह्या बाजूने थोडीशी घडी करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता इथे थोडंसं बंद करून घ्यायचं इथे. हे पहा, अशी थोडीशी घडी करत करत घ्यायची आहे पट्टी जोडत. हे पहा, अशा पद्धतीने. दुसऱ्या सुद्धा बाजूची आपल्याला अशाच पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली इथे पट्टी जोडून तयार झालेली आहे. हे पहा, बघू शकता इथे. तर दुसऱ्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पायपिंग करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने गळ्याच्या बाजूला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला एका बाजूची पायपिंग करून दाखवते इथे. हे पहा, ही पट्टी आहे. थोडीशी अशी घडी करून घ्या. इथे बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा, अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. जेवढी शिल्लक आहे तेवढी इथे कट करून घेतलेली आहे. ही पट्टी आपली जोडून झाली. आता ह्या बाजूने हा कपडा फक्त ह्याच्यामध्ये सापडला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. एक प्रकारची पट्टी होते इथे पायपिंगसाठी आपल्याला. हे पहा, हा कपडा फक्त ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा, बरोबर असा ठेवून घ्यायचा आहे. हे पहा,
इथे सुद्धा हे व्यवस्थित आलं पाहिजे. हे अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे शिल्लक असेल तर कट करून घ्यायचं आहे. हे पहा पायपिंगसाठी एक प्रकारची पट्टी तयार होते इकडच्या बाजूला. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पहा थोडीशी घडी करून घ्या एकदम नॉर्मल. आता इथे तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायचे असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. फक्त अशी थोडीशी घडी करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि इथे बरोबर मधल्या खाचेमध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे थोडंसं बंद करून घ्या. इथे याने करून निघणार नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बरोबर अंगठ्याचा वापर करा खालच्या बाजूला म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने फक्त थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे ते लक्षात घ्या. एकदम सावकाश पायपिंग करून घ्या तुम्हाला हे नक्की जमणार आहे. बरोबर मधल्या खाचीमध्ये बरोबर शिलाई द्या म्हणजे तुमची कधी पायपिंग त्यामध्ये पलटी होणार नाहीये. आणि पायपिंग सुद्धा अशी एकदम अशी व्यवस्थित येऊन जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्हाला अशाच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकसारखी येते पायपिंग. फक्त थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे आपली पायपिंग तयार झालेली आहे. बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची पायपिंग करून घ्यायची आहे. इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूची ह्याच पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडायचा आहे. त्यासाठी आधी गळा बघूया आपण ब्लाऊजचा व्यवस्थित आहे का ते लक्षात घ्या. हा मापाचा ब्लाऊज आहे. हे पहा असं ठेवून घ्या. गळा कारण की आपण आहे तेवढंच टाकतो ते लक्षात घ्यायचं आहे. वरच्या बाजूला बरोबर अर्धा इंच राहतं शिल्लक. नाही मोजून घेतलं तरी सुद्धा चालतं. बरोबर अर्धा इंच तुम्ही शोल्डर जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल. फक्त गळा आहे तेवढं टाकायचं त्यामध्ये वाढ घ्यायची नाहीये. हे पहा बरोबर आपला अर्धा इंच वरच्या बाजूला शिल्लक आहे. हे पहा असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल म्हणजे समजायला तुम्हाला. हे पहा बरोबर असं पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही मोजून बघू शकता. बरोबर आपलं इथे येत आहे. मग काय करायचं आहे असं समोरासमोर पकडायचं आणि असं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. गळा नाही मोजला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने. फक्त गळा मार्किंग करताना कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे तेवढंच टाका म्हणजे तुम्हाला त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कधीच तुमचं शोल्डर सुद्धा उतरलं जाणार नाही. एकदम व्यवस्थित तुम्हाला ब्लाऊज तिथे बसणार आहे ते लक्षात घ्या. आता इथे काय करायचं आहे अशी लाईन ओढून घ्या. इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पाठीचा भाग ठेवून आपल्याला दोन्ही सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचं आहे. आता इथे पाठीचा भाग असं उलटा ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि असं बरोबर दोन्ही सुद्धा बाजून इथे वाटलं तर मार्किंग करून घ्या. इथे हे पहा आहेच मार्किंग केलेलं. हे पहा बरोबर आहे. आता इथे सुद्धा असं ठेवून घ्या. हे पहा मार्किंग करून घेतलं तरी चालेल आणि बरोबर. आणि इथे पूर्ण गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडा. इथे सुद्धा ह्या गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडा आणि इथे पूर्ण डबल शिलाई मारून घ्या. इथे सुद्धा पूर्ण डबल शिलाई मारून घ्या आणि वरच्या बाजूला जर धागे निघत असतील वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्या. इथे डबल मारली तरी सुद्धा चालेल. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे शोल्डर जोडून झालेले आहेत. हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता कमी जास्त होऊ देऊ नका गळ्याच्या बाजूला ते लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला काल मी कटिंग करताना सुद्धा हे सांगितलेलं आहे की फिटिंग करताना म्हणजे काय होतं मागे पुढे होत नाही त्यासाठी असं बघा. इथे सुद्धा कट करून घ्यायला सांगितलं होतं समान. हे पहा बघू शकता म्हणजे काय होतं फिटिंग करताना तिथे आपलं कधी कमी जास्त होत नाही. बघू शकता एकदम असं व्यवस्थित येऊन जातं. आता इथे सुद्धा बघू शकता ही सुद्धा बाजू असं बघत जा ते लक्षात घेत जा. हे पहा बरोबर आलेलं आहे. जर एक बाजू मोठी आणि छोटी झाली तर मग काय करायचं बऱ्याच वेळा तो सुद्धा प्रॉब्लेम होतो. मग तेवढीच बाजू गोल आकार देऊन मोठी झालेली असेल तर मग ती तेवढीच गोल आकार देऊन कट करून घेतली तरी सुद्धा चालते. शक्यतो काय करा कटिंग करताना असं बघत जा आपलं एकसारखं आहे का ते लक्षात घ्यायचं आहे. शिलाई करताना काय होतं इथं पाठीचा भाग सुद्धा आपण अर्धा इंच पकडत असतो शिलाईमध्ये ते लक्षात घ्यायचं आहे. इथे सुद्धा खालच्या बाजूला आपण पट्टी जोडत असतो. दोन्ही सुद्धा मग सेमच शिलाईमध्ये तुम्ही पकडायचं आहे म्हणजे काय होईल तुमचं वरच्या बाजूला कमी जास्त होणार नाही. ह्या सुद्धा बाजूला कधी कमी जास्त होणार नाही ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाही अस्तरला जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू मार्किंग केलेलं आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं. इथे बघू शकता ही पुढची बाजू आहे मार्किंग केलेली खोलगट बाजू पुढची बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे. पहा आता इथे काय करायचं आहे बाही समोरासमोर अशी ठेवून घ्या. ही सुद्धा बाजू अशी समोरासमोर ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हे पहा खोलगट बाजू लक्षात ठेवा. ठेवताना बरोबर ठेवा. ही सुद्धा बाजू
बघत जा. हे पहा, ही सुद्धा बाजू अशी बघून घ्यायची आहे, आपलं बरोबर आहे का ते लक्षात ठेवत जा. आता हे मार्किंग केलेलं खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, त्याच्या समोर ही मार्किंग केलेली बाजू. हे पहा, इथे सुद्धा मार्किंग आहे, ही बरोबर अशी ठेवून घ्या. समोरासमोर आलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, बाही उलटी होते, दोन्ही बाही एकाच बाजूच्या होतात. त्यासाठी हे समोरासमोर मार्किंग करून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जोडताना सुद्धा समोरासमोर आलं पाहिजे, ते लक्षात घ्या. आता एक बाही मी तुम्हाला इथे जोडून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने इथून जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडा, कारण की आपण बाहीमध्ये 1 इंच जास्त घेत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे वरच्या बाजूला अर्धा जातं आणि इथे खालच्या बाजूला अर्धा इंच जातं, म्हणजे तुमची उंचीला बाही बरोबर होऊन जाईल. आता इथे हा कपडा ह्या बाजूला घ्या आणि दापटीप टाकून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता हा कपडा अस्तरचा आतल्या बाजूला घ्या. हे पहा, बघू शकता, दापटीप दिली ना एकदम अशी व्यवस्थित होऊन जाते. आणि बाही सुद्धा दिसायला अशी एकदम अशी व्यवस्थित दिसते, ते लक्षात घ्यायचं आहे. पहा, अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, बघू शकता, एकदम असं व्यवस्थित झालं. इकडची सुद्धा बाजू आपली व्यवस्थित झाली. आता इथे अस्तरला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा कपडा आपला शिल्लक असेल ना तेवढा इथे बरोबर असा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आता जेवढा शिल्लक कपडा असेल ना, हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं आहे, म्हणजे बाही जोडताना आपल्या बरोबर ते लक्षात राहतं. हे पहा, सर्वात आधी कपडा जेवढा शिल्लक आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि नंतर मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने कपडा सर्व कट करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित असं पकडा इथे. हे पहा, अशा पद्धतीने आणि ते मध्यावरती एक असं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की बाही जोडताना आपण मध्यापासूनच सुरुवात करत असतो. दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून झालेला आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा, आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना नेहमी मध्यापासून कधीही सुरुवात करायची असते, ते लक्षात ठेवत जा. आणि पुढची बाजू खोलगट बाजू ही पुढच्या बाजूला असते, ही पुढची बाजू आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे बघायचं आहे बाहीची खोलगट बाजू, म्हणजे हे मार्किंग केलेली पुढची बाजू. हे पहा, ह्या बाजूला घ्यायची. आलं लक्षात? आता इथे हे पहा, बाहीचं मध्य आहे इथे. हे पहा, बरोबर मध्यावरती ठेवून घ्या आणि आपण शोल्डर जोडतो का, हे पहा, ही बाजू पाठीमागच्या बाजूला करायची. इथून सुद्धा ही बाजू पाठीमागच्या बाजूला आली पाहिजे. आता इथे बरोबर असं मध्यावरती ठेवून घ्या आणि बाही जोडायला आपल्याला अर्धा इंच पकडा, ते लक्षात घ्यायचं आहे, कारण की आपण बाहीमध्ये 1 इंच जास्त घेत असतो. त्यासाठी इथे अर्धा इंच जातं आणि इथे अर्धा इंच जातं, म्हणजे बाही उंचीला आपली बरोबर होऊन जाते. आता इथे एवढा अर्धा इंच पकडा, इथे बरोबर असं ठेवून घ्या आणि बाही जोडून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला ही बाही जोडायला सुरुवात करायची आहे. बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्या. दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने खेचू नका, फक्त व्यवस्थित सावकाशमध्ये आपल्याला जोडून घ्यायची आहे. बघू शकता, एकदम परफेक्ट बाही आपल्याला इथे पुरलेली आहे. तुम्हाला कशा पद्धतीने काढायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही बाही काढा, तुम्हाला कधी बाही जोडायला कमी पडणार नाहीये. इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने. आणि खेचत जाऊ नका कधी, काय होतं मग तुमच्या पूर्ण अशा गुड्या पडत जाणं, ते लक्षात ठेवायचं आहे. बरोबर अशी बाही तुमची जोडली गेली पाहिजे. हे अशा पद्धतीने लक्षात घ्या. आता ही बाजू, दुसरी बाजू ह्या बाजूने इथून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे. ते अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू बघू शकता, एकदम परफेक्ट आपल्याला जोडायला पुरलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मापाचं बाहीचं कटिंग करून ठेवायचं आहे. हे पहा, आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित पूर्ण पॅक होऊन जाणार आहे. आणि दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या जोडून झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे. लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पकडा इथे. आता इथे आपल्याला करायची आहे फिटिंग. पाठीची बाजू घेते, कारण की पुढची बाजू आपण थोडासा प्रिन्सेसमध्ये क्रॉसमध्ये आकार देत असतो. हे पहा, अशा पद्धतीने बाहीवरती बरोबर अशी बाही पकडायची. इथे सुद्धा हे पहा, हे सरळ आलं पाहिजे, कारण की आकार आपण थोडासा क्रॉसमध्ये कुठून देतो, इथून सुरुवात करतो. अशा पद्धतीने थोडं थोडं देतो. आता मग काय करायचं, हे पहा, आता हे सुद्धा व्यवस्थित असं सरळ पकडा. बघू शकता इथे थोडंसं क्रॉसमध्ये आहे, फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, ती सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने करायची. हे पहा, हे व्यवस्थित ठेवा एका लाईनीमध्ये.
हे सुद्धा व्यवस्थित ठेवा एका लाईनीमध्ये. आकार कुठून क्रॉसमध्ये देतो इथून सुरुवात करतो आपण, थोडा थोडा क्रॉसमध्ये घेतो. आता मग काय करायचं, जेवढं पाहिजे तेवढं होऊन जातं इथे, फक्त थोडंसं क्रॉसमध्ये येतं तेवढं बरोबर असा पाठीचा भाग ह्याच्यावरती बरोबर असा ठेवायचा आणि इथून हे पहा बरोबर अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा इथं असं पकडा, हे पहा अशा पद्धतीने. कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगला, एकदम असं व्यवस्थित आलं पाहिजे ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला हे फक्त इथं कमी जास्त होऊ देऊ नका, सरळ घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता जेवढं क्रॉसमध्ये आहे हे पहा धागे वगैरे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकता. हे पहा आता इथे व्यवस्थित असं सरळ कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता ही सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. इकडची बाजू घेते मी, पाठीची बाजू. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा इथे. हे पहा हे व्यवस्थित पकडा इथे बरोबर. आता इथून हे पहा अशा पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला असं पकडा, इथे सरळ पकडायचंय. ही बाजू पाठीची फक्त व्यवस्थित, कारण की पुढची बाजू आपली थोडीशी क्रॉस असते, फक्त एवढंच लक्षात ठेवा. मग असं करून घ्यायचं आहे. इथे कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा फक्त फिटिंगला. हे पहा अशा पद्धतीने. आता जेवढं क्रॉसमध्ये आहे तेवढं बरोबर असं कट करून घ्यायचं. एकदम सोपं आहे, लक्षात घ्यायचं आहे. हे पहा धागे वगैरे काय असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे फिटिंग तुमची एकदम अशी सरळ येऊन जाईल. आता इथे हे पहा व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता. आता आतल्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने. आता ही सुद्धा आतली बाजू. हे पहा इथे कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगला, तेवढं लक्षात ठेवत जा. आता इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने आतमध्ये घ्या. हे पहा असं पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूने ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा हे पहा एकदम सोपं आहे. हे पहा असं पकडा इथे सुद्धा अशा पद्धतीने. इथे थोडंसं बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे कमर घेर मोजतो ना आपल्याला सोपं पडतं. हे पहा झालं सरळ तुमचं. फक्त तसं ठेवून बघा, एकदम सोपं सांगितलं. कारण की प्रिन्सेसमध्ये आणि फोरटक्समध्ये आपण थोडासा क्रॉसमध्ये आकार आपल्याला द्यावाच लागतो. आता इथे सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने हे पकडा इथे व्यवस्थित. सावकाश करा, सविस्तर करा, नक्की तुम्हाला हे जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा, थोडंसं बंद करून घ्या इथे. आता तुम्ही फिटिंगची जी पद्धत वापरता ना ती पद्धत इथे वापरली तरी सुद्धा चालेल. दंडगेर मोजून घ्यायचा आहे, किंवा जर छातीचा चौथा भाग टाकून तुम्ही जर फिटिंग करत असाल तरी तुम्ही पद्धत इथे वापरू शकता. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. मापाचं ब्लाऊज घ्या, पूर्ण दंडगेर मोजून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने दंडगेर 6.5. हे पहा बरोबर असं व्यवस्थित फक्त ठेवा, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा. मी ते 6.5 दंडगेर भरलेला आहे, असं मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आता इथे नाही तर तुम्ही असं ठेवून बघू शकता. हे पहा बाही सुद्धा ठेवू शकता. पहिली शिलाईची टीप लगेच हे पहा इथं पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घेऊ शकता. आलं लक्षात. आता त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला जेवढा दंडगेर तुमचा आहे फक्त ठेवताना बाही अशा पद्धतीने पकडत जा, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे हे झालं. आता इथे मुंडा व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने एकदम असा सरळ पकडायचा. हे पहा इकडच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित करून घ्या. हे पहा असं पकडा एकदम असा सरळ. लक्षात घ्या एकदम सोपी पद्धत आहे. जी तुम्हाला पद्धत सोपी वाटेल तुमच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही फिटिंग करू शकता. हे पहा आता हा सुद्धा मुंडा एकदम असा सरळ पकडायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, पहिली शिलाईची टीप इथे आहे. पहिली शिलाईची टीप हे पहा असा व्यवस्थित पकडा सरळ. हे पहा बघू शकता असं पकडलेलं आहे. आता इथे शोल्डरला बरोबर असा टेप ठेवायचा आणि इथपर्यंत किती भरते माझं 8.5 इंच भरते. हे पहा इथपर्यंत माझं 8.5 इंच भरते. मग मी काय करणार, हे पहा हा पण ब्लाऊज ज्या पद्धतीने हा ब्लाऊज मी पकडला त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज असा पकडायचा आहे. बघू शकता. हे पहा असं आपलं इथे 8.5 भरलं, असा टेप ठेवा इथे जिथं 8.5 येत आहे. हे पहा असा टेप ठेवायचा, जिथं 8.5 येत आहे तिथं असं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. कधी तुम्हाला घोळ चुन्या वगैरे कुठलाही प्रॉब्लेम त्यामध्ये येणार नाही, ते लक्षात घ्या. इथे बघू शकता. आता हीच पद्धत ह्या बाजूला वापरायची, एकदम सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता एकदम सरळ असं मोजून घ्या. हे पहा असं शोल्डरला टेप ठेवून असं मोजून घ्यायचं, कुठपर्यंत येत आहे असं लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मापाच्या ब्लाऊजचा पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा आहे. हे पहा मापाचा ब्लाऊज घ्या. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता असं पकडा इथे, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने पकडा, पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं शिल्लक राहील
त्याचं बरोबर 4 भाग करायचे. हे पहा अशा पद्धतीने. किती सुद्धा तुमचं शिल्लक असू देत मग तिथे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा इथं मापाचं ब्लाऊज संपलेलं आहे. मग लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे मार्किंग केलेलं मोजून घ्या. हे पहा 1.25 इंच माझं भरतंय. आता हे टोक 1.25 वरती ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा परत त्याचं निम्म करा अशा पद्धतीने. बरोबर एवढं येत आहे तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं येईल ना तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. कारण की इथे सुद्धा आपण बॉक्स फिटिंग केलेली आहे ते लक्षात घ्या. त्याच्या पुढे मार्किंग करायचं. हे पहा असा टेप त्याच्या पुढे ठेवायचा आहे. जेवढं येईल ना हे पहा माझं एवढं येत आहे. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला इथे सुद्धा आपण शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्या पुढे घ्यायचं आहे. हे पहा असं ठेवून घ्या. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं इथे सुद्धा. आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. बघू शकता कमर घेर आणि मुंडा फिटिंग मार्किंग केलेलं लक्षात घ्या. अशी लाईन ओढून घ्यायची. आता इथे दंडगेर फिटिंग आहे. असा टेप किंवा पट्टीचा वापर करा. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आपण इथे. हे पहा असं ठेवून घ्या. लाईन ओढून घ्या. इथे सुद्धा दंडगेर फिटिंग आहे. इथे मुंडा फिटिंग आहे. पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने तुमची फिटिंग येईल. इथे एक शिलाई होईल. जेवढ्या बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपला पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे अशाच पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं ब्लाऊज कधी वरच्या बाजूला सरकत नाही. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपला पप सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायचं आहे. बघू शकता ही सुद्धा बाजू. हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा टक्स देऊन घ्यायचा आहे. म्हणजे बसायला ब्लाऊज एकदम असा परफेक्ट बसतो. गळा नेहमी ब्लाऊजचा आपण आहे तेवढंच टाकतो ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे अशा पद्धतीने ठेवून घ्या खालची बाजू. हे पहा शोल्डर व्यवस्थित ठेवलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज तुमचा ठेवून घ्या. आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करू शकता. एक काय करायचं अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एक मी सरळ लाईन ओढून घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा इथे मी पट्टी ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मी तुम्हाला गळा मोजून दाखवते. हे आपले इथे तयार शोल्डर आहे आले लक्षात. आता इथे टेपचा वापर करूया. हे पहा एका सरळ लाईनीमध्ये असं बघायचं आहे. हे पहा 6.25. हे पहा इथे पायपिंग आहे बघू शकता. राईट माझा गळा इथे 6.25 भरलेला आहे. मी तयार सुद्धा 6.25 म्हणजे गळा आहे तेवढा टाका. 5.5 असू द्यात 5 असू द्यात कधीही तुमचं. त्यामध्ये जर गळा तुम्ही जर व्यवस्थित टाकला काय होतं शोल्डर अर्धा इंच आपण शिलाई करतो इथे ते लक्षात घ्या. इथे गळा सुद्धा कोण कोण काय करतं अर्धा इंच सुद्धा इथे शिलाईमध्ये पकडलं तरी सुद्धा चालेल. कोण कोण अर्धा इंचापेक्षा कमी पकडतं त्यानुसारच. जर तुम्ही इथं अर्धा इंच पकडलं हे वरचं अर्धा इंच शोल्डर शिलाई होतं आपलं. तेवढाच गळा सुद्धा इथे अर्धा इंच आपला खाली होतो. म्हणजे तेवढाच गळा आहे तेवढाच तयार होतो. त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे गळा टाकताना कुठल्याही तुमची साईज असू द्यात किंवा कटोरी ब्लाऊज असू द्यात प्रिन्सेस फोरटक्स ब्लाऊज असू द्यात गळा नेहमी टाकताना आहे तेवढं टाकत जा. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कुठलाही शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. कधीही तुमचं शोल्डर उतरून जाणार नाहीये. तुम्ही ना एक साधा शिलाई करून बघू शकता. म्हणजे तुम्हाला जर परफेक्ट तो जर ब्लाऊज बसला तर बाकीचे सुद्धा तुम्ही चांगले ब्लाऊज शिलाई करू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पाठीच्या भागाला लेस लावून घ्यायची आहे. म्हणजे आणखीन तुमचा गळा सुद्धा दिसायला छान दिसून जाणार आहे. खूप सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.